नमस्कार, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, भारताचा दिमाखात फायनल मध्ये प्रवेश। रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार। विश्वचषकाच्या सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा 5 विकेट राखून विजय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद 127 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स झाली सामनावीर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामना मेलबर्न मध्ये रंगणार। पहिला सामना पावसात वाहून गेल्यामुळे वाढले दुसऱ्या सामन्याचे महत्त्व। महायुती सरकारचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय। पुढच्या 6 महिन्यात शेतकऱ्यांना दिलासा देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्य निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा कोटा, तर उमेदवाराने करायच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादित वाढ। न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश होणार। 24 नोव्हेंबर रोजी शपथ घेऊन पदभार स्वीकारणार। भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांचं आश्वासन। मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळाने केले 260 कोटींचे सामंजस्य करार। राज्यात लवकरच हरित बंदर विकसित होणार। मुंबईच्या कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, लोखंडवाला आणि 7 बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार। मुंबईतल्या पवईत RA स्टुडिओमध्ये थरार, शूटिंगच्या नावाखाली ओलीस ठेवलेल्या 17 मुलांची सुटका, एन्काउंटरमध्ये आरोपी ठार।